श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना येत्या 31 ऑगस्टलाच आपल्या लाडाच्या पाहुण्या माहेरवाशीण म्हणून आपल्या घरी येणार आहेत. गौरी म्हणजेच भगवान शंकर यांची पत्नी व गणपती बाप्पाची आई. गौरी हे एक माता पार्वतीचंच रूप आहे. आणि जर तुमच्याकडे पहिल्यांदाच गौरीचं आगमन होणार असेल किंवा तुम्ही पहिल्यांदाच कोणाला तरी म्हणजे तुमच्या मुलीला गौरी देणार असाल तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. त्याचबरोबर गौरी कोणी द्यायला हवी, गौरी माहेरकडूनच येते हे माहिती आपल्याला. पण जर शक्य नसेल माहेरकडून येणं, तुमचं लव्ह मॅरेज झालं असेल, तुमचे माहेरचे बोलत नसतील, अशा वेळी तुम्ही काय करायचं हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं, तुम्हाला इच्छा आहे गौरी बसवायची, तुमच्या माहेरकडून पण गौरी येऊ शकते. पण तुमच्या घरात जर पद्धत नसेल गौरी बसवायची तर तुम्ही गौरी बसवायची नाही. कारण की तुम्ही तुमच्या सासूला किंवा घरातल्या इतर कोणालाही विचारून बघा, काहीतरी त्यावेळेस अशुभ घडलेलं असतं गौरी ज्यावेळेस आपल्याकडे आलेली असते, आणि म्हणून आपल्या परंपरेनुसार ते गौरी बसवण्याचं बंद केलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही गौरी बसवू नका. आणि जर बसवायची असेल तर त्यासाठी काय करावे लागेल, म्हणजे काय प्रोसेस असेल ते बामणाला एकदा विचारा की तुम्ही असं असं करा. मग बामण तुम्हाला सांगेल की हे तुम्ही पाळा आणि गौरी बसवा, त्यानंतरच तुम्ही गौरी बसवू शकता. आता तुमच्याकडे प्रॉब्लेम नाहीये काही गौरी बसवण्याचा, पण तुमचं लव्ह मॅरेज झालं म्हणून तुमच्या माहेरकडून गौरी येत नसेल तर अशा वेळेस काय करायचंय, तुमच्या मैत्रीण देऊ शकत असतील, तुमचे नातेवाईक देऊ शकत असतील, तुम्ही त्यांच्याकडून देखील गौरी घेऊ शकता. पण आता एवढा खर्च ते उचलतील हे आपण सांगू शकत नाही. तर तुम्ही काय करायचंय की त्यांच्या सोबत जायचं आहे, त्यांना म्हणायचं आहे की सुरुवातीचा शगुन म्हणून तुम्ही एवढे एवढे पैसे अगोदर द्या, म्हणजे तुमची जेवढी कॅपॅसिटी असेल 101, 500 ते त्या दुकानदाराला द्या, व वरचा जो काही खर्च असेल तो तुम्ही नंतर त्यांना देऊ शकता दुकानदाराला, किंवा तो पैसे तुम्ही त्या व्यक्तीला पाठवू शकता. त्यामध्ये फक्त तुमच्या एवढे एवढे ऍड करा म्हणून, ठीक आहे. आणि त्यासोबत त्या समोरच्या व्यक्तीला तुम्हाला या वस्तू आणायला सांगायच्या आहेत. त्यासाठी देखील तुम्ही त्यांना अगोदरच पैसे पाठवून ठेवा. जर त्यांची कॅपॅसिटी नसेल तर, किंवा कॅपॅसिटी असेल तर त्या स्वतः आणतील तुमच्यासाठी. त्यामध्ये 5 फराळीचे पदार्थ, 5 तुम्हाला धान्य आणि 5 तुम्हाला फळं घ्यायचे आहेत. हे 3 वस्तू तुम्हाला आणायला सांगायच्या आहेत, किंवा तुम्ही तुमच्या मुलीला देत असाल तरी हे वस्तू तुम्हाला द्यायच्याच आहेत. आणि वस्तूमध्ये तुम्हाला हळदी कुंकू देखील द्यायचं आहे. 100 ग्रॅम का होईना हळदी कुंकू द्यायचं आहे, किंवा समोरच्या व्यक्तीकडून घ्यायचं आहे. पण धान्यामध्ये तुम्हाला ना गहू, डाळी आणि भात या 3 वस्तू कंपल्सरी घ्यायच्या आहेत. याच्या मागची कथा पण आहे की जेव्हा गौरी माहेरून सासरी जाते तेव्हा सासू तिला विचारते की काय पाहुणचार झाला तुझा माहेरी, काय काय खाल्लं तू. त्यावेळेस ती गौरीला माहिती असतं की आपली गरिबी आहे माहेरी, आपण तर फक्त भाकर भाजीच खाऊन आलेलो आहे. पण ती म्हणते मी गहू खाल्ले, डाळी खाल्ल्या, भात खाल्लं. तेव्हा सासू म्हणते ओकून दाखव बरं. आणि जेव्हा गौरी तोंड उघडते तेव्हा त्या वस्तू खरंच तोंडातून बाहेर येतात, डाळी, गहू आणि भात. त्याच्यामुळे या 3 वस्तू समोरच्या व्यक्तीला आणायला सांगायच्याच आहेत. दुसऱ्या 2 मग तुम्ही वेगळ्या डाळीचा प्रकार घेऊ शकता, किंवा मग तुम्ही ज्वारी घेऊ शकता, साखर घेऊ शकता, धने घेऊ शकता, काही घेऊ शकता. हे झाल्या वस्तू फराळीच्या, फळं आणि धान्य. त्याचबरोबर तुम्ही अलंकारमध्ये तुम्हाला मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या आणि नथ ह्या 3 वस्तू आणायला सांगायच्या आहेत. आणि बाकी अलंकार घ्यायचे असतील, समोरचा देत असेल काही हरकत नाही, पण हे 3 कंपल्सरी लागतात, बांगड्या, नथ आणि मंगळसूत्र. आता आपण बघितलं की समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला काय काय घ्यायचं आहे गौरी सोबत. आता समोरची व्यक्ती जेव्हा येणार असेल तेव्हा आपण पाहुणचार कसा करायचा आहे त्या व्यक्तीचा. समोरचा व्यक्ती आपल्याकडे गौरी कधी घेऊन येणार आहे हे तर आपल्याला माहितीच असणार आहे. तर ज्या दिवशी आपल्याकडे गौरी घेऊन येणार आहे त्या दिवशी तुम्हाला दिवा असा लावायचा आहे की दिवसभर ती ज्योत पेटली जाईल. त्याचबरोबर उंबऱ्याला लेपन करायचं आहे हळदीचं. त्यानंतर तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण उंबऱ्याला बांधायचं आहे वरती दरवाजाला. त्यानंतर दारामध्ये रांगोळी काढायची आहे. आणि जेव्हा समोरच्या व्यक्ती तुमच्याकडे गौरी घेऊन दारात येतील त्यावेळेस गौरीचं त्याचबरोबर सगळ्या पाहुण्यांचं औक्षण करायचं आहे, त्यांचे पाय धुवायचे आहेत, हळदी कुंकू लावायचं आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला त्या व्यक्तींना व गौरींना घरात घ्यायचं आहे. घरात घेताना प्रत्येक व्यक्तीला उजवा पाय अगोदर आतमध्ये ठेवायला सांगायचा आहे. त्यानंतर सगळे घरात आले
की तुम्ही त्या व्यक्तींना जे आले आहेत त्यांना थोडंसं चहा पाणी करायला सांगा, हातपाय धुवायला सांगा व थोडे ते फ्रेश झाले की तुम्हाला ते ज्यांनी ज्या बॉक्समध्ये सगळं सामान घेऊन आले आहेत त्यासाठी एक शॉल टाका खाली, त्यावर गौरी ठेवा. त्यानंतर जे काही सामान आणलं आहे ते शॉल किंवा तुम्ही सतरंजी टाकली असेल त्याच्यावरती व्यवस्थित पांडून घ्या. मग तुमच्या आजूबाजूच्या किमान कमीत कमी 5 बायका तरी घरी बोलवा हळदी कुंकूला. आणि हळदी कुंकू झाल्यावर त्या बायकांना असंच लावू नका, त्यांना हळदी कुंकू लावा, चहा पाणी करा. तुम्हाला शक्य होत असेल तर त्या 5 बायकांची ओटी भरा आणि त्यानंतरच त्यांना घरी जाऊ द्या. व त्याच सोबत तुमच्याकडे जे कोणी पाहुणे गौरी घेऊन आले असतील त्याच्यामध्ये त्या बायकांना तुम्हाला साडी घ्यायची आहे. त्यानंतर जे पुरुष असतील त्यांना शक्य होत असेल कपडे घ्या किंवा टॉवेल टोपी घ्या, त्यांचा देखील मान सन्मान करा व त्यानंतर त्यांना वाटण लावा. आणि त्याच्या पुढची प्रोसेस जी आहे गौरी उभं करण्याची किंवा तुम्हाला काय काय करायचं असेल त्याच्यासाठी मी नवीन व्हिडिओ बनवेल, तो तुम्ही नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला गौरी घेण्यापासून ते घरी येण्यापर्यंत काय काय प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगितली आहे. नक्की ही फॉलो करा. भेटूया नंतर नवीन एका व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.